हॅलो स्टुडंट्स, तर चला आज आपण इयत्ता 7वी विषय बघणार आहोत सामान्य विज्ञान आणि त्यामधला 12वा धडा आहे मानवी स्नायू व पचन संस्था. तर या धड्याचा आपण आज संपूर्ण स्वाध्याय म्हणजे या खाली जे जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने द्यायची आहेत किंवा तो प्रश्न कसा सोडवायचा आहे हे अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला विद्यार्थ्यांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे स्वाध्यायाचे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तेही बघता येतील. चला आपण सुरुवात करूयात आपल्या स्वाध्यायातील प्रश्न पहिला. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा आणि त्यातील अ. पचनाची क्रिया पासून सुरू होते. आता या ठिकाणी कंसामध्ये दोन दिलेला आहे, जठर आणि मुख. मग याचं उत्तर काय येणार? पचनाची क्रिया मुखापासून सुरू होते. तर जो रिकामी जागा आहे, जी रिकामी जागा आहे त्याला आपण इथे हायलाइट करूयात. पुढे हा प्रश्न. पापण्यांमध्ये प्रकारचे स्नायू असतात, ऐच्छिक अनैच्छिक. मग उत्तर येणार पापण्यांमध्ये ऐच्छिक प्रकारचे स्नायू असतात. प्रश्न ई. स्नायू संस्थेचे हे कार्य नाही. पर्याय दिलेले आहेत. रक्तपेशी बनवणे, हालचाल करणे. तर स्नायू पेशीचे रक्तपेशी बनवणे हे कार्य नाही. ई प्रश्न. हृदयाचे स्नायू हे असतात. तर इथे बघा सामान्य स्नायू आणि हृदय स्नायू असं दिलेलं आहे. तर उत्तर आपलं काय येणार? हृदयाचे स्नायू हे हृदय स्नायू असतात. इथे आपण हृदय स्नायूला हायलाइट करूयात. पुढे उ प्रश्न. बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे चे कार्य आहे, जठर आणि ग्रासनलिका. तर याचं उत्तर आहे बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे ग्रासनलिकेचे कार्य आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. प्रश्न दुसरा आपण बघणार आहोत. सांगा माझी जोडी कोणाशी, म्हणजे जोड्या जुळवायच्या आहेत. तर यामध्ये अ गट आणि ब गट असे हे दोन गट दिलेले आहेत. तर चला आपण याचं उत्तर बघूयात. बघा, अ गटामध्ये आहे हृदय स्नायू. तर हृदय स्नायूसाठी उत्तर आहे आ. आम्ही कधीच थकत नाही, त्यामुळे स्नायूंमुळेच होतात जबड्यांच्या चघळण्याच्या हालचाली. पेप्सिन म्हणजे जठर रसातील विकर. पेटके येणे म्हणजेच स्नायूंचे अनियंत्रित व वेदनामय आकुंचन. आणि अस्थि स्नायू नेहमीच जोडीने कार्य करतात. तर ही आहेत या प्रकार या अ या गटाची साठी असणारी उत्तरं. आता प्रश्न तिसरा. खोटे कोण बोलतोय? त्यासाठी अवयव आणि त्यांचं विधान जे काय आहे ते लिहिलं आहे. तर इथे जीभ काय म्हणते? माझ्या रुचिकलिका फक्त गोड चव ओळखतात. यकृत म्हणते मी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. त्यानंतर मोठे आतडे म्हणते माझी लांबी 7.5 मीटर आहे. अपेंडिक्स म्हणते पचनाची क्रिया माझ्याशिवाय होऊच शकत नाही. आणि फुफ्फुस म्हणते उत्सर्जनाच्या क्रियेत माझा महत्वाचा सहभाग असतो. तर चला आता या अवयवांपैकी कोण खरे बोलते, कोण खोटं बोलते हे आपण बघूयात. पहिला जीभ. जीभ काय म्हणते? माझ्यातील रुचिकलिका फक्त
फक्त गोड चव ओळखतात, तर जीभ खोटे बोलत आहे, कारण जीभ सर्व चवी ओळखू शकते. दुसरं, यकृत काय म्हणते, मी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे, तर इथे मात्र यकृत खरे बोलत आहे. तिसरं आहे मोठे आतडे. मोठे आतडे म्हणते माझी लांबी 7.5 मीटर इतकी आहे, तर उत्तरामध्ये आपण लिहिणार मोठे आतडे खोटे बोलत आहे, कारण त्याची लांबी फक्त 1.5 मीटर इतकी आहे. चौथं, अपेंडिक्स पचनाची क्रिया माझ्याशिवाय होऊच शकत नाही. मग आता उत्तरामध्ये काय लिहिणार, अपेंडिक्स हे खोटे बोलत आहे, कारण मानवी शरीरात अपेंडिक्स कसलेच कार्य करीत नाही. आणि पाचवं, फुफ्फुस काय म्हणते, उत्सर्जनाच्या क्रियेत माझा महत्वाचा सहभाग असतो, तर फुफ्फुसाद्वारे उत्सर्जन होत नाही, त्यामुळे इथे आपण काय लिहिणार उत्तरात, फुफ्फुस खोटे बोलत आहे. फुफ्फुसाचा उत्सर्जनाच्या क्रियेत सहभाग असतो, परंतु वृक्क इतका नाही. चला विद्यार्थ्यांनो, आता पुढचा प्रश्न बघूयात. चौथा, कारणे लिहा. आणि यामध्ये अ प्रश्न, जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते. याचं काय कारण आहे बघा. उत्तर, जठराच्या भित्तिकेत जाठर ग्रंथी असतात, त्या सौम्य हायड्रोक्लोरिक आम्ल तयार करतात, त्यामुळे जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते. प्रश्न आ, हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. का? याचं कारण बघा, हृदयाचे स्नायू आपल्या इच्छेवरून काम करीत नाहीत, म्हणजेच अनैच्छिक आहे, आपल्या इच्छेनुसार ते काही काम करत नाहीत. ते मृदू प्रकारचे असून त्यांचे कार्य अविरतपणे म्हणजे नेहमी सतत चालू असते, म्हणून हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. इथे चुकून झाला आहे, अनैच्छिक. ओके, हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. तर हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. ही प्रश्न, मादक पदार्थांचे सेवन करू नये, कारण काय ते उत्तर बघा. मादक पदार्थांचे सेवन केल्याने कॅन्सर सारख्या भयानक रोगाला आमंत्रण मिळते. शरीरातील विविध इंद्रिय संस्थांचे काम मादक पदार्थांमुळे बिघडू शकते, म्हणून मादक पदार्थांचे सेवन करू नये. पुढे ई प्रश्न, तुमच्या शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण हवेत. का हवेत ते बघा. आपल्या शरीरातील स्नायू मजबूत आणि कार्यप्रवण नसल्यास आपल्या शरीरामध्ये वेदना आणि व्याधी सुरू होतात, म्हणून शरीरातील स्नायू मजबूत आणि कार्यप्रवण हवेत. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच स्वाध्यायाचे इतर कुठल्या विषयाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. प्रश्न 5वा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये अ प्रश्न, स्नायू मुख्यतः किती प्रकारचे असतात व कोणकोणते? आणि उत्तर बघा, स्नायू मुख्यतः 3 प्रकारचे असतात. अस्थि स्नायू किंवा त्याला आपण ऐच्छिक स्नायू असं म्हणतो, हृदयाचे स्नायू आणि मृदू स्नायू किंवा अनैच्छिक स्नायू असे 3 प्रकारचे स्नायू असतात. प्रश्न आ, आम्लपित्त का होते? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? उत्तर आहे, पित्त पीएच पायलोरी जीवाणूच्या संक्रमणाने होते.
तसेच तणाव, तिखट, मसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे आम्लपित्त होते. हे का पित्त होते ते आणि त्याचा शरीरावरती परिणाम काय होतो ते बघा. आम्लपित्त वाढले की डोके दुखते, अंगावर पुरळ उठते, छातीत जळजळ होते. प्रश्न ई. दातांचे प्रमुख प्रकार कोणते? त्यांचे कार्य काय आहे? उत्तर आहे पटाशीचे दात, सुळे दात, दाढा आणि उपदाढा. हे दातांचे प्रमुख 4 प्रकार आहेत. आता त्यांचे कार्य बघा. पटाशीचे दात तुकडा मोडण्यासाठी किंवा एखाद्या वस्तू सोलण्यासाठी उपयोगात येतात. म्हणजे आपले पुढचे जे दात आहेत त्याला पटाशीचे दात म्हणतात. सुळ्यांच्या दाताचा भक्ष्याची शिकार करण्यासाठी होतो. दाढा आणि उपदाढा यांचा उपयोग चरवण म्हणजे चावण्यासाठी करण्यासाठी होतो. विद्यार्थ्यांनो, प्रश्न 6वा. पचन संस्थेची आकृती काढून आकृतीत भागांना योग्य नावे द्या व अन्न पचनाची प्रक्रिया तुमच्या शब्दात लिहा. आता या ठिकाणी उत्तर बघा. पहिला पॉइंट, अन्नाचा घास तोंडात घेतल्यावर अन्नपचनाची सुरुवात होते. तोंडात अन्नाचे बारीक बारीक तुकडे केले जाते. अन्न चावण्याची क्रिया सुरू असतानाच त्यात लाळ मिसळली जाते. दुसरा पॉइंट, तोंडात चावून बारीक केलेले अन्न घशामध्ये असणाऱ्या अन्ननलिकेमध्ये जिभेच्या सहाय्याने ढकलले जाते. पुढची प्रोसेस बघा. ग्रासिकेच्या माध्यमातून अन्न पुढे जठरामध्ये प्रवेश करते. त्यानंतर जठरामध्ये जठरातील जाठर ग्रंथीमधून जठर रस स्त्रवतो. जठरात आलेले हे अन्न घुसळले जाते. हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस हे जाठरसाचे 3 घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते. जठरात मुख्यतः प्रथिनांचे विघटन होते. त्यानंतरची प्रोसेस बघा. खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचक रस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले जाते. त्यानंतर लहान आतड्यात यकृताने स्त्रवलेला पित्तरस लहान आतड्यात पोहोचला की तेथील अन्नात मिसळतो व पचन सुलभ होते. स्निग्ध पदार्थांच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते. लहान आतड्यात अन्नामध्ये 3 पाचक रस मिसळतात. अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यामध्ये होते. त्यानंतर लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यात येतो. पचनक्रियेनंतर उरलेले पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात. तर अशी आहे ही पचन संस्थेची प्रोसेस. तर आता आपल्याला आकृती सुद्धा काढायला सांगितलेली आहे. तर त्याची आकृती ही अशा पद्धतीची असणार आहे. तर ही जी आकृती आहे ही तुमच्या पुस्तकामध्ये अगदी व्यवस्थित दिलेली आहे. त्याची नावे सुद्धा दिलेली आहे. तर बघा, आकृतीमध्ये इथून जेव्हा तुम्ही अन्न घेणार तेव्हा इथे ते अन्न तोंडामध्ये बारीक केले जाते. इथे या ज्या ग्रंथी आहेत याच्यामध्ये जी लाळ असते या लाळीद्वारे ते अन्न खाली ढकलले जाते. इथे ही ग्रासनलिका आहे. ग्रासनलिकेमधून हे अन्न खाली येते. इथे आहे हे यकृत. त्यानंतर इथे हे जे दिसतं आहे हे आहे जठर आणि हा जो भाग आहे याला स्वादुपिंड असं म्हणतात. तर यातून जे अन्न किंवा इथे जे अन्न घुसळले जाते त्यामध्ये काही
रस जे आहे, चाटर रस आहेत, हे मिक्स केले जातात. इथून हे अन्न लहान आतड्यामध्ये पोहोचले जाते आणि लहान आतड्यामधून जे उर्वरित लहान आतड्यापासून तिथे जे पोषक असे पदार्थ आहेत, हे रक्तामध्ये शोषले जातात. तिथून जे उर्वरित भाग आहे किंवा उर्वरित घन पदार्थ आहे, हा मोठ्या आतड्यामध्ये जातो आणि तो गुदद्वाराद्वारे बाहेर पडतो. ठीक आहे, तर अशी आहे ही पचन संस्थेची आपली आकृती. विद्यार्थ्यांनो, याचबरोबर हा स्वाध्याय इथं संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.